जय महाराष्ट्र मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स पीएम इंटर्नशिप स्कीम अंतर्गत भरपूर साऱ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियत याची अशी आहे की 2026 साठी हे पोर्टल आता ऑनलाईन झालं आहे. अप्लाय करणं सुरू झालंय. मागच्या वर्षी आपण अप्लाय करू शकत होतो. आता 2026 साठी हे पोर्टल लाईव्ह आलेलं आहे. त्यावरून आपण अप्लाय करू शकतोय आणि भरपूर साऱ्या कंपन्या आहे. जसं की तुम्ही बघू शकताय HDFC आहे, जिंदल पॉवर आहे, टेक महिंद्रा आहे, NHPC आहे, सेल आहे, मारुती सुझुकी आहे, वेदांता आहे, भारत पेट्रोलियम आहे, महिंद्रा आहे, HL आहे, कोटक आहे, श्रीराम फायनान्स आहे, मुथूट फायनान्स आहे. अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहे ज्यामध्ये आपल्याला करिअर करायचं म्हणजे इथे इंटर्नशिप करायची संधी मिळणार आहे, कामाचा अनुभव मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, प्लस इथे 9,000 रुपयांपर्यंत आपल्या इथे स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. म्हणजे शिकता शिकता आपण आपलं करिअर सुद्धा करतोय, सर्टिफिकेट पण मिळतोय, सोबत आपल्याला इथे पैसे म्हणजे स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. संपूर्ण माहिती सांगतोय कारण की आता अप्लाय करायची प्रोसेस वेगळी आहे. तुमचं काय शिक्षण झालंय त्यानुसार कशा प्रकारे सिलेक्ट करायचं संपूर्ण माहिती सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनल नवीन असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी करून ठेवा. अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी नक्की बेल बटन दाबा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर पीएम इंटर्नशिप पोर्टल यांचं ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. जसं की तुम्ही ते वाचू शकताय. पीएम इंटर्नशिप स्कीम आहे. त्या अंतर्गत भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांनी काय केलेलं आहे, एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे आणि तुम्ही ते स्पष्ट वाचू शकता. हे पोर्टल जे आहे ते आता लाईव्ह झालेलं आहे आणि ते स्पष्ट लिहिलेलं आहे, ऑपॉर्च्युनिटीज आर पोस्टेड ऑन ऑनगोईंग बेसिस, व्हिजिट रेग्युलरली. आता यांनी जे पोर्टल आहे ते लाईव्ह केलेलं आहे. जसं जसं कंपन्यांना गरज पडते तसं तसं हे अपॉर्च्युनिटीज ऍड करताय. म्हणजे मे बी आता तुम्हाला कमी दिसतील, उद्या परत ऍड होतील, परवा परत ऍड होतील, पुढच्या महिन्यात परत ऍड होतील. तर असे हे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज जे आहे ते ऍड होत जाणार आहे. पण आता नेमकं सर्च कसं करायचं, कशा प्रकारे मिळवायच्या, महत्त्वाचं म्हणजे लर्न फ्रॉम द बेस्ट. येस, जसं मी तुम्हाला सांगितलं टॉपच्या कंपन्या आहे, जसं श्रीराम फायनान्स आहे, अजून बघा 3M आहे, असे भरपूर सारे. जस्ट तुम्हाला ते स्क्रोल करायचं आहे आणि ते ऑलरेडी काही इंटर्नशिप चालू आहे. आतापर्यंत बघू शकताय 32,271 प्लस इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज करंटली लाईव्ह. यस, किती आहे? 32,271 इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आहे सध्या इथे अवेलेबल असणार आहे. भरपूर साऱ्या सेक्टर्समध्ये आहे, 32 स्टेट्समध्ये आहे, डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि क्वालिफिकेशन सुद्धा वेगवेगळ्या असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पेड इंटर्नशिप इन टॉप कंपनी सुद्धा आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायला मिळणार आहे, लर्न करायला मिळणार आहे, ग्रो करायला मिळणार आहे आणि तुम्ही नोटीस होणार आहात. एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता, जसं की ITC झालं, इन्फोसिस झालं, NTPC झालं, ICICI बँक झालं, जिओ झालं, महिंद्रा झालं, IBM झालं, डिलॉइट झालं, SBI लाईफ झालं, यांसारख्या कंपन्यांमध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळते. सगळी माहिती दिली आहे. भरपूर सारे विद्यार्थी आहे, त्यांनी इथून इंटर्नशिप केली आहे. त्यांचा अनुभव सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. या व्हिडिओमध्ये अनेकांनी ते बघा त्यांच्या LinkedInवर सुद्धा केलं आहे, की आम्ही पीएम इंटर्नशिप स्कीमवरून अशा प्रकारची इंटर्नशिप केली होती आणि त्यांना काय-काय फायदा झाला किंवा कशाप्रकारे केली ते पण दिलंय. जसं मी तुम्हाला सांगितलं भरपूर साऱ्या कंपन्या आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की इथे अप्लाय कसं करायचं आणि काय बेनिफिट येतं? जसं मी तुम्हाला सांगितलं इथं वाचू शकतात. एक्सपिरियन्स के साथ फायनान्शियल सपोर्ट भी मिनिमम 9,000 प्रति महिना तुम्हाला इथे स्टायपेंड मिळणार आहे. ओके. जसं की इंटर्नशिपचा ड्युरेशन आहे तो 6 ते 9 महिन्याचा असतो. यूथ बिटवीन 18 ते 25 कॅन अप्लाय. 18 ते 25 कॅन इथे अप्लाय करू शकताय. बाकी वेगवेगळ्या इंटर्नशिप आहे ज्यांचं जास्ती वय आहे 30 आहे, 35 आहे, 40 आहे, ते पण अप्लाय करू शकताय. तुम्ही तुमच्या नियर जिथे राहतात तिथे पण तुम्ही इंटर्नशिप शोधू शकताय. तिथे पण तुम्ही इंटर्नशिप करू शकताय. बाकी बघा इंडस्ट्री रेडी आहे. सगळं दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं टॉप कंपन्या HCL झालं, गेल झालं, लार्सन अँड टर्बो झालं म्हणजे L&T झालं, ॲक्सिस बँक झालं, यांसारख्या कंपन्या असणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या शोधायच्या कशा? तर एकदा बघा अगदी सोपं इथे बघा स्टेट दिलंय. मग स्टेट आपण सिलेक्ट करायचे. आता आपल्याला महाराष्ट्रात पाहिजे तर मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलं. बघा मग महाराष्ट्रातलं आलेलं आहे. मग टायटन कंपनी आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे. जस्ट तुम्ही ते स्क्रोल करत चालले तेव्हा भरपूर साऱ्या आलेल्या आहेत. आता त्यातल्या त्यात तुम्हाला वाटेल यार इथे महाराष्ट्रामध्ये आहे, पण मग मला काय पाहिजेल आहे, मला अमुक-अमुक ठिकाणीच पाहिजे. बघा सगळ्या शहरांची नावं आहेत. समजा मला तर मुंबईमध्ये पाहिजेल आहे. तर मग मी मुंबई सिलेक्ट केलं. तर बघा मुंबईमध्ये आलेलं आहे. पुन्हा ITC आलेलं आहे. त्याचे बघा नायरा आलेला आहे.
आय-सी-सी-आय आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून पुढे स्क्रोल करा. अशा भरपूर साऱ्या आल्या आहेत. श्रीराम फायनान्स आला आहे, आय-सी-सी-आय बँक आलेला आहे, लोढा आलेला आहे, माझगाव डॉक शिप बिल्डर्स आलेला आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आलेले आहे. तर अशा भरपूर साऱ्या आलेल्या आहेत. त्यातल्या त्यात तुम्हाला वाटतं यार मला माझ्या सेक्टरनुसार पाहिजेल आहे. मला कशामध्ये पाहिजेल आहे? केमिकलमध्ये पाहिजेल आहे, जेम्समध्ये पाहिजेल आहे, हेल्थ केअरमध्ये पाहिजेल आहे, हाउसिंगमध्ये पाहिजेल आहे, मीडियामध्ये पाहिजेल आहे, ऑइल अँड गॅस एनर्जीमध्ये पाहिजेल आहे. तर ते मी ते सिलेक्ट केलं तर बघा त्या रिलेटेड इथे आलेलं आहे. मग तुमचं जे सेक्टर आहे त्यानुसार तुम्हाला सर्च करायचं आहे. मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय. बाकी स्वतःच्या स्किल्सनुसार, स्वतःच्या शिक्षणानुसार, स्वतःच्या सिटीनुसार तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकून देईल. ओके. फक्त प्रोसेस समजून घ्या. त्यानंतर काय फील्ड कुठले-कुठले आहेत, तर मग इथे बघा ॲडमिनिस्ट्रेशन पाहिजेल आहे, बिझनेस डेव्हलपमेंट पाहिजेल आहे, कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट पाहिजेल आहे. त्यानुसार तुम्ही करू शकता बघा. तुम्हाला पाहिजेल की समजा मला कुठेही पाहिजेल, तर तुम्ही ते बघा समजा टाकलाय. कस्टमर केअर अँड सर्व्हिस बघा किती साऱ्या आलेल्या आहेत. ओके. तुम्हाला वाटलं मला याच्यातली नको आहे, मला दुसरी पाहिजे. कुठली पाहिजे? फायनान्स पाहिजे. तर बघा फायनान्स रिलेटेड पण आलाय. NHPCमध्ये आहे, HALमध्ये आहे, त्याच्यानंतर PI इंडस्ट्रीजमध्ये आहे, गेल लिमिटेडमध्ये. तर अशा भरपूर साऱ्या आल्या आहे. इथून तुम्ही रिमूव्ह सुद्धा करू शकता. ओके. तुम्हाला कळलं आणि त्यातलं तर तुम्हाला बघायचं असेल मी एलिजिबल आहे की नाही, तर इथे बघा चेक एलिजिबिलिटी येत आहे. तुम्ही मोबाईलवरून सुद्धा करू शकता. इथे बघा यांचं मोबाईल ॲप सुद्धा दिलंय. इथे बघा मोबाईल ॲपवरून करू शकताय. याचे बेनिफिट काय-काय ते तुम्हाला दिसून जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओज आहे, गाईडन्स आहे, सगळं दिलंय अप्लाय कसं करायचं. ओके. एलिजिबिलिटी कशी चेक करायची तुम्ही ते बघू शकता. ते तुम्ही काय स्किल काय करताय, तर आय एम पर्स्युइंग फ्रॉम रेग्युलर स्कूल, कॉलेज, IIT यापैकी जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानुसार तुमची एलिजिबिलिटी तुम्हाला चेक करून घ्यायची म्हणजे पात्रता बघून घ्यायची. तर अशा प्रकारे आता समजा मला वाटतंय की मी हा जॉब करू शकतोय. तर मी व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक करेल. किती जागा ओपन आहे? काय शिक्षण पाहिजेल आहे? ॲप्लिकेशन स्टार्ट 2 एप्रिलपासून म्हणजे आजच होत आहे. विचार करा ॲप्लिकेशन लेटेस्ट स्टार्ट होत आहे 17 एप्रिलपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. 9 मंथसाठी असणार आहे. इन पर्सन असणार आहे. ₹9,000 आपल्याला स्टायपेंड मिळतोय. सबसिडाइज्ड मिळतोय. त्याच्यानंतर बाकी डिटेल्स आलेले आहे आणि ते के-वाय-सी करून आपण इथे अप्लाय करू शकतो. तर अशा प्रकारे ओके इथे बघा दिले अप्लाय नाऊ आणि इथे लोकेशन पण येत आहे. तुम्ही तुमच्या लोकेशननुसार जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठे पाहिजेल आता मी ते बघा महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथे समजा मला करायचं आहे मुंबईमध्ये. मी मुंबई सिलेक्ट केलंय आणि समजा मला आय-टी-सीमध्ये पाहिजेल, तर मी यावर क्लिक केलं. किती जागा आहे ते दिसलं, लोकेशन दिसलं. 26 पर्यंत अप्लाय करू शकतोय. चालेल मला. 6 महिन्याची चालेल मला. इथे मील बेनिफिट फ्री मिळतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे. ट्रान्सपोर्ट सपोर्ट मिळतोय, अजून एक चांगलं आहे. अकोमोडेशन मिळतंय, अजून चांगलं आहे. प्लस 9,000 पण मिळत आहे. म्हणजे खूपच चांगली संधी आहे. मग इथे काय करायचं आहे, ॲड्रेस दिलेला आहे. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. मग सगळं तुम्ही एलिजिबल असाल, तर इथे काय करायचं आहे तुम्हाला अप्लाय नाऊ म्हणायचं आहे. अप्लाय नाऊ केल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे का तर येस म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा आयडी, मोबाईल आयडी, पासवर्ड टाकायचा आहे. तुम्ही याच्यावर अकाउंट केलं नसेल, आपला जुना व्हिडिओ बघितला नसेल, तर इथे न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा म्हणजे तुमचा 10 आकडी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, कन्फर्म करायचं आहे, सबमिट करायचं. ओ-टी-पी वगैरे येईल, तुमची सगळी माहिती येईल ती भरून घ्यायची आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. विकसित भारत अंतर्गत ही संधी आली आहे. पीएम इंटर्नशिप पोर्टलवर तुम्ही अप्लाय करू शकताय. रजिस्ट्रेशन करणं सुरू झालेलं आहे. महत्त्वाचं तुमचं शिक्षण काही पण झालंय, तुमच्या सिटीजमध्ये असेल तर अप्लाय करा. आजूबाजूच्या सिटीजमध्ये असेल तर अप्लाय करा. मे बी आज तुमच्यासाठी जर तुम्हाला इथे इंटर्नशिप दिसली नाही, तर अजून 2-3 दिवस थांबा. 2-3 दिवसानंतर किंवा तुम्ही रोज जरी रेग्युलर जरी चेक केलं, आज माझ्या फील्डची माझी इंटर्नशिप आली का? आली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. एकापेक्षा जास्त ठिकाणी अप्लाय करा. जेणेकरून तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स मिळेल. करियर ग्रोइंग अपॉर्च्युनिटीज मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, स्टायपेंड मिळेल आणि ते बाकीचे बेनिफिट सुद्धा मिळत आहे. त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी एलिजिबल असेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच करियर अपॉर्च्युनिटीज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.